नागपूरच्या तुळजा भवानीची भक्ती केली आणि म्हणून ह्या नवरात्रामध्ये 7व्या माळेला आई भवानीनं शिवाजी महाराजांना तलवार दिली ही पूजा मांडली जाते. लक्षात घ्या. दिली तलवार महाराज कोणी? ती आई भवानीने कुणाला दिली? छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली. ही पूजा तुळजापुरामध्ये मांडल्या जाते. म्हणून शिवनेरीवर आमचा राजा जन्माला. कसा जन्माला? शिवनेरीवर शिवबा जन्माला. शिवनेरीवर शिवबा जन्माला. राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. जय जय भवानी, जय जय शिवाजी. जय जय भवानी, जय जय शिवाजी. भगवा म्हणा कोणतं गाणं आहे काय कळलं ना ते नाही का थांब थांब धाडते तुझ्या रे बापाला काय रे आय टीचं फडकितोय मला हा ते बापू
ते पोळा नाही का बरं त्याच्या अगोदर एक केशव बाबाचं होऊ देऊ चालतंय, मग पुन्हा घेऊ आपण. हा ते कारण बाबाचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या जसं शिवाजी महाराजांना पावन पवित्र आपल्या या भारत मातेला केलं, तसंच आपल्या शेजारी गाव आहे ते आंबोडा आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने तपाना पावन पवित्र झालेलं त्यांचं गाव आणि आपली नगरी. म्हणून या त्यांची आठवण आपण या ठिकाणी करायची. असे असणारे तपस्वी आपले मुनी साधू संत असणारे केशव बाबा आणि त्यांच्या आठवणी या ठिकाणी आपण करूया. म्हणून त्यांच्या आठवणीसाठी म्हणतात तालुक्यात आंबोडा गाव,
तपस्वी मुनींना आपण त्या ठिकाणी त्रिवार वंदन करून या मातेला पावन पवित्र करणारे आपले संत महंत तपस्वी बाबा आज आपल्यात नाही तरी त्यांची आठवण आपण केली पाहिजे. म्हणून अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या भवानी मातेने तलवार दिली, भक्ती तशी होती अरे औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे लागला आणि औरंगजेबाला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे देवी भक्त आहेत, तुळजापूरला सापडतील. पाठलाग केला शिवाजी महाराजांचा आणि तुळजापूरला गेले. पण बघा तुळजापूरला जर आपण गेलो ना तर त्या ठिकाणी शिवाजी महाराज पाठीमागून येत होते, भुयार होते भुयार. शिवाजी महाराज पहारा त्या ठिकाणी औरंगजेबानं लावला. पहारा लावल्यानंतर या ठिकाणी नक्कीच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज भेटतील आणि पकडल्या जातील हा त्याला विश्वास होता. शिवाजी येईल आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांना भुयारातून आले. ते भुयार आहे ज्या ठिकाणी सोकाट्याचा डाव अंबाबाई खेळलेली आहे, तिथून तो भुयार आहे आणि ते भुयार निघतं देवीच्या समोर. आणि त्या भुयारातून भुयारी मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज आले, देवीचं दर्शन घेतलं आणि निघून गेले. औरंगजेबाला पत्ताच नाही. आणि शिवाजी महाराज मग गुप्तहेराने सांगितलं या ठिकाणी शिवाजी महाराज आले आणि गेले सुद्धा. आणि बघ पश्चाताप झाला औरंगजेबाला, गेली शिकार आपल्या हातात. असा राजा या पृथ्वी तलावर जन्माला आणि ज्यांनी आपलं कुंकू बळकट ठेवलं महाराज, ज्यांनी कुंकू आपलं बळकट ठेवलं अशा राजांना आपण त्रिवार वंदन करूया. म्हणून शिवाजी महाराजांनी दिलेली तलवार आहे, कोणी दिली? आई भवानीने दिलेली आहे तलवार. त्या भवानीचं नाव आहे भवानी तलवार. आणि ती तलवार, त्या तलवारीची धार कशी होती? साप 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 शत्रू कापल्या जायचे. आणि ती तलवार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना 360 किल्ले जिंकले. 360. म्हणून शिवाजी महाराजांची तलवार कशी होती? जवा काढायची बाहेर हिची चमचमती धार, जवा काढायची बाहेर हिची चमचमती धार, कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार, कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार. लाल 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 विशाल सुभाषभाऊ ताठे आंबोडेकर जगदंबा देवीच्या नावे. नकुल भाऊ बुरकुले बुरकुले साहेब जगदंबा देवीच्या नावे. हा जगदंबा देवीच्या नावे. बाळूभाऊ डेकोरेशन वाले. हा लाल 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 फिरून
दिले दुश्मन धरतीवर कशी कुसती आरपार शिवरायाची तलवार कशी कुसती आरपार शिवरायाची तलवार आणि या ठिकाणी आता खंडोबाचं एक गीत सांगितलेलं आहे तुमची गवळणी होईल बंडू महाराज गेले कुठून खंडोबाचं म्हणून हे महादेवाचा अवतार असणारा खंडेराया आपल्या गावामध्ये दैवत आहे आणि खंडेराया म्हटलं की भोळे शंकर महादेव यांचा अवतार आणि या खंडेरायाचा जे जे कार करत असतात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतात का यल म्हणजे 7 आणि कोट म्हणजे 7 कोटी सैन्य घेऊन मनी मल्लाला मारण्यासाठी ज्या महादेवानं अवतार घेतला ते खंडेरायाचं रूप घेतलं आणि महादेवाचा अवतार असणारा खंडेराया आणि या खंडेरायानं मनी आणि मल्लाला मारण्यासाठी निघाले पण सोबत 7 कोटी सैन्य होतं मनी मल्लाला मारलं आणि देवानं स्वर्गातून पुष्पवृष्टी केली आणि काय गर्जना केली येळकोट येळकोट जय मल्हार 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 Thank you.
आणि मग हा खंडेराय या दोन बायकाचा धनी माळसा आणि बाणू, पण माळसाई लग्नाची, बाणू असणारी प्रेमाची. आणि मग ह्या दोन बायकाचा धनी कसा होता? माळसामध्ये थांबा दिवा आई पुरधा माळसामध्ये थांबा दिवा आई पुरधा नगावून सोडली संसार माझा
कुरकुरे पाटील 101 जगदंबा देवीच्या नावे हा गवळण साहेब हा. हॅलो बालकृष्ण नंदा घरी
गजानन भाऊ बारबीन गवळण बंद करायची झाली बंद लाड लाड लाडात आल्यावर येईन बापाचं पण हा मुस्किनात हॅलो हॅलो अंबाबाई लाड लाडी ग अंबाबाई लाड लाडी ग काग धरी आणि अंबाबाई लाड लाडी ग काग धरी ₹1 दान कशाचा केसरी बर केसाळी काग धरी लासरा Thank you.
कापूर द्या हातावर ते लिंबू द्या. मला अंबाबाई गेले माय गेले उदयन शांती देवी झाले चहा सांगून नाही गेले ती अण्णा कुठपर्यंत चाललं देश? 12:30 वाजले. ती आपली हे सांगा ना यरमेळ्याची हार हार बनून केसरी फुल होईल होईल ते